नमस्कार. आपला महाराष्ट्राच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. या कार्यक्रमात आपण मागील काही घडामोडींचा आढावा घेत असतो. चला तर सुरू करूया आजचा भाग. दर्शक हो, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानने 5 एप्रिल 2025 रोजी शुभांगी भडभडे लिखित पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जीवनावर आधारित कादंबरी राजयोगी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. चला तर बघूया काही क्षणचित्र. तमिळनाडू आणि पंजाबचे माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित या प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटक होते. तसंच लेखक पत्रकार डॉक्टर कुमार शास्त्री अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून लेखक पत्रकार शिवराय कुलकर्णी, सुप्रसिद्ध वक्ता आणि लेखक आशुतोष अडोनी होते. श्री सिद्धिविनायक ट्रस्ट झिलपी नागपूर यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम पार पडला. कितना सुंदर, हर एक चैप्टर, हर एक शब्द, हर एक लाइन, फ्लो और अच्छी चीजें. मोदी जी का, उनका माँ का प्रेम, कहाँ से कहाँ गए, माँ से किस तरह का व्यवहार, माँ का कितना जबरदस्त प्रेम. मिलने जाते थे, आखिर तक जाते थे. कादम्बरी में बिल्कुल जिस तरीके से प्रेम से माँ खिलाती, एकदम साधारण परिवार से देश के पंतप्रधान. सही में टाइटल आपने दिया है राजयोगी, एकदम सही टाइटल है. मैं कहता हूँ वर्ल्ड में फेमस होगा ये राजयोगी का जो टाइटल दिया हुआ है. यही उनके लिए योग्य टाइटल यदि है मोदी जी के लिए. तो इसलिए माणूस म्हणजे माणसाचं मन आहे आणि ते किती चंचल आहे आणि राजकारण्यांचं किती असतं हे सांगायचीच गरज नाही. परंतु अशा चंचल मनाला निग्रह करणारा, जितेंद्रिय मन जिंकणारा तो जो असतो त्याला राजविद्या म्हणतात, त्याला राजयोग म्हणतात. हा राजयोगी संन्यासी, हा संन्यस्त साधक म्हणजे नरेंद्र मोदी आहे. तो नरेंद्र मोदी कसा घडला ते सांगणारी एक सुंदर कादंबरी म्हणून मी पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो. दर्शक हो, नागपूरमध्ये प्रत्येकच उत्सव अगदी जल्लोषात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हनुमान जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नागपूरच्या राजाबाक्षा हनुमान मंदिर इथून भव्य शोभायात्रा काढून हनुमान जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ऐतिहासिक राजाबाक्षा हनुमान मंदिरात 60 आकर्षक तबकांसह श्री हनुमान जन्मोत्सव शोभायात्रा काढण्यात आली. मुख्य मूर्ती रथामध्ये विराजमान झाल्यानंतर जय श्रीरामाच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. शोभायात्रा सुरू होण्यापूर्वी मंदिराच्या गर्भगृहात भक्तांनी मनोभावे पूजा अर्चना केली. या दरम्यान भक्तांनी हनुमान चालीसाचं सामूहिक पठण केलं आणि आरती करण्यात आली. आकर्षक तबकांची झलक पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नागपूरच्या संविधान चौकात जल्लोषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसत होतं, ज्यामध्ये महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान चौकात लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. जय भीम. मैं रमेश मुन, ऑल इंडिया बैंक ऑफ इंडिया SC/ST OBC एम्प्लॉयज़ एसोसिएशन का महासचिव. दोस्तों, हमने देखा है कि डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर अगर नहीं होते तो आज हम जिस प्रकार से यहाँ धूमधाम से उनकी जयंती का अपने आप को स्वाभिमान रूप से खड़ा देखते हैं तो केवल उन्हीं के बदौलत है. यही
बाबा साहब आम्बेडकर के आज इस जयंती के उपलक्ष्य में मैं आप सभी को शुभकामनाएं देता हूं। दर्शक हो, तसंच आकाशवाणी नागपूर केंद्रात कोट्यवधी शोषितांचे कैवारी, संविधान निर्माते, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। गेल्या वर्षीपासून आकाशवाणी आणि दूरदर्शन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती कर्मचारी कल्याण संघटनेतर्फे आकाशवाणी नागपूर परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भोजनदान सेवेचं वाटप करून अभिवादन करण्यात आलं। या वर्षी भोजनदान कार्यक्रमासोबतच सदर संघटनेतर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी बॅग, वह्या, रजिस्टर, कंपास इत्यादी शैक्षणिक साहित्यांचे पढे हम पढाए हम या मिशनच्या माध्यमातून वितरण करून जयंती उत्सव 2025 साजरा करण्यात आला। जयंती उत्सवात आकाशवाणी आणि दूरदर्शन नागपूरचे कार्यालय प्रमुख रमेश घरडे, दूरदर्शन नागपूरच्या कार्यक्रम प्रमुख रचना पोपटकर गजबिये आणि आकाशवाणी दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। तसंच नागपूर दूरदर्शन परिसरातही 14 एप्रिलचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली। बाबा साहेब के बताए हुए मार्ग का अनुसरण कर हम समाज में समता एवं बंधुत्व का भाव जागृत कर समाज और देश को प्रगति के पथ पर अग्रसर करने में हम अपना अमूल्य योगदान दे सकते हैं। मंडळी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती 17 एप्रिल 2025 रोजी नागपूरच्या भारतीय खान ब्युरोच्या मुख्यालयात मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे संरक्षण दल, आग्नेय मध्य रेल्वे नागपूर दीपचंद्र आर्य यांनी संबोधित केलं। जिस प्रकार से हम सब लोगों के जहन में सिर्फ एक चीज रहती है कि डॉक्टर अंबेडकर ने भारत को संविधान दिया, इसके आगे की कोई भी चीज जो है वो हम कभी नहीं सोचते हैं। आर्य साहब ने बोला कि भारत की जो इकोनॉमिक पॉलिसी के जनक थे वो, उन्होंने इकोनॉमिक्स के अंदर भी डिग्री हासिल की, शिक्षा हासिल की और कई शोध पत्र प्रकाशित किए, जिसके बारे में मंच से आमतौर पे बात नहीं होती है। और एक जो सबसे महत्वपूर्ण चीज ये थी जो उन्होंने ये कहा था कि जिस प्रकार से पानी की एक बूंद यदि समुद्र में समा जाती है तो अपना अस्तित्व खो देती है, किंतु इंसान जिस समाज में रहता है वहां वो अस्तित्व खोने के लिए नहीं होता है, उसका अस्तित्व निरंतर उस समाज के साथ में परिलक्षित होना चाहिए। ये बहुत इंपॉर्टेंट चीज है। भारतीय संविधान के जनक, विश्व रत्न, विश्व के महानतम अर्थशास्त्री, नारी मुक्तिदाता, महान समाज सुधारक, सामाजिक समरसता, समानता, कर्तव्य निष्ठा की प्रतिमूर्ति, ग्रंथ प्रेमी, न्यायविद, धर्मशास्त्रों के चिकित्सक, कट्टरपंथी विद्वान, समाजशास्त्री, राजनीतिक विचारक, विद्वता के महामेरु, नव भारत के निर्माता, दलितों के उद्धारक, महामानव डॉक्टर B.R. अम्बेडकर साहब की जन्मशती पर आप लोगों को मैं हार्दिक शुभकामनाएं देता हूं। और मैं अगर कहीं दुआ हो तो मैं दुआ करता हूं कि हर भारतीय के घर में एक बच्चा अम्बेडकर जन्मे। दर्शक हो, परीक्षा संपल्यानंतर प्रत्येकच विद्यार्थ्याला उत्सुकता असते ती दीक्षांत समारंभाची। तर याच अनुषंगाने कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा त्रयोदश दीक्षांत समारंभ बुधवार दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथे आयोजित करण्यात आला होता। बघूया दीक्षांत समारंभाची एक झलक। कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा त्रयोदश दीक्षांत समारंभात विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रोफेसर हरेराम त्रिपाठी हे अध्यक्षस्थानी होते,
तसंच समारोहाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध संस्कृत विद्वान संस्कृत भारतीचे संस्थापक पद्मश्री श्री चमुकृष्ण शास्त्री आणि इतर मान्यवर सुद्धा उपस्थित होते। कुलगुरू महोदयांनी या दीक्षांत समारोहात 2023-2024 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विशिष्ट अतिथी चमुकृष्ण शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत एकूण 8,854 पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली। 35हून अधिक विषयांमध्ये 50 सुवर्ण पदकांसह 14 रोख पारितोषिक देखील या दीक्षांत समारोहात प्रदान करण्यात आली। तसंच या प्रसंगी 19 विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखा अंतर्गत PhD पदवी गौरविण्यात आली आणि शिक्षणशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर राजश्री मेश्राम यांच्या अध्ययन अध्यापनातील मूल्यमापन व शिक्षणातील नवीन प्रवाह या ग्रंथाचे प्रकाशनही या प्रसंगी करण्यात आले। स्वातंत्र्यानन्तरं 75 वर्षाणाम् अनन्तरम् इदानीं देशस्य अमृतकालः इति कथ्यते। राष्ट्रजीवनस्य विशेषतः सर्वकारादि प्रशासनक्षेत्रे विद्यमानाः नायकाः राष्ट्रनायकाः 47-उत्तर-2000 स्वतन्त्रभारतस्य 100तमवर्षस्य लक्ष्यं मनसि निधाय विकसितभारतस्य संकल्पनाम् अस्माकं पुरतः उपस्थापितवन्तः। दर्शक हो, वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला महाराष्ट्र। विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। दर्शक हो, 24 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान नागपूरकरांना नाटकांची मेजवानी मिळाली। निमित्त होतं ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100व्या विभागीय मराठी नाट्य संमेलनाचं। नागपूरच्या रेशीमबागमधील कवी सुरेश भट सभागृहात नाट्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। संमेलनाच्या पहिल्या दिवशी नाट्य दिंडीचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये आदिवासी लोककला तसंच इतर सांस्कृतिक कला सादर करण्यात आल्या। या दिंडीमध्ये सर्व ज्येष्ठ कलावंतांनी आपला सहभाग नोंदविला। या संमेलनात पूर्वरंगात डॉक्टर गिरीश गांधी गौरवार्थ रात्रकालीन एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि त्याचं उद्घाटन प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेते हेमंत पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झालं। अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेचे अध्यक्ष अजय पाटील होते, तर झाडीपट्टी कलावंत पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे, ज्येष्ठ रंगकर्मी शेखर वेंद्रे, अभिनेत्री काजल राऊत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नरेश गडेकर तसंच इतर मान्यवरही उपस्थित होते। डॉक्टर जब्बार पटेलांचा इतिहास आपण सांगितला आणि मी नरेशजींना म्हटलं की एवढी प्रतिभावंत व्यक्ती, एवढी मोठी व्यक्ती, ज्यांनी रंगभूमीला फार मोठे योगदान दिलंय, चित्रपटसृष्टीला योगदान दिलंय। जयत रे जयत मधनं माझ्या माहितीप्रमाणे स्मिता पाटीलचं लॉन्चिंग देखील जब्बारभाई तुम्ही केलं। अशा व्यक्तीला आपण 3-3 वेळा, म्हणजे आमच्या तारीखा बदलल्या ठीक आहे, आजपर्यंत मला माहित होतं की पुढाऱ्यांमुळे तारखा बदलल्या जातात। नागपूरच्या संमेलनात दाखवून दिलं की संयोजकांमुळे देखील तारखा बदलल्या जातात। त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा सगळ्या व्यक्ती आपल्यासोबत काम करतायत। आता मला जब्बार पटेल साहेबांनी विचारलं, सांगता जी रत्नागिरीमध्ये होणार आहे त्याची तारीख किती आहे? मी त्यांना सांगितलं की आपण चर्चा करून ठेवू, कारण चर्चेनं प्रश्न सुटत असतात आणि चर्चेनं प्रश्न जर सोडवायचे असतील तर सगळ्यांनी एकमेकांशी संवाद केला पाहिजे असं विश्वस्त म्हणून माझं स्पष्ट मत आहे। तरी देखील आज अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही नाट्य संमेलन नागपूरमध्ये विदर्भामध्ये केलं, याबद्दल खरोखरच आम्हाला सगळ्यांना कौतुक आहे। मंडळी, 22 ऑक्टोबर 2022 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राष्ट्रीय रोजगार मेळाव्याची सुरुवात झाली।
आणि केंद्रातील आणि राज्यातील एकूण 38पेक्षा जास्त विभागात 9 लाखांपेक्षा अधिक ग्रुप बी आणि ग्रुप सी यांची मिशन मोड अंतर्गत नियुक्ती करण्यात आली। आणि याच अनुषंगाने आयकर विभाग नागपूर अंतर्गत राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर इथे राष्ट्रीय रोजगार मेळावा 26 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आयोजित करण्यात येणारा राष्ट्रीय रोजगार मेळावा हा नोकरी प्रदान करण्यासोबतच राष्ट्र निर्माण करणारा मेळावा आहे। रोजगार मेळावा देशात एकाच वेळी 47 ठिकाणी 51,000 पेक्षा जास्त उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध सरकारी विभागाचे नियुक्तीपत्र वितरित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं। यामध्ये आयकर विभाग नागपूर मार्फत 79 उमेदवारांना विविध सरकारी विभागाचे नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। मेरा नाम अखिल जैन है। मेरी नियुक्ति इनकम टैक्स इंस्पेक्टर डिपार्टमेंट ऑफ इनकम टैक्स के अंदर हुई है नागपुर में। मैं माननीय प्रधानमंत्री का आभारी हूँ कि उन्होंने मुझे ये रोजगार मेले में आमंत्रित करके मुझे ये रोजगार प्रदान करा और मैं अपनी कार्य को पूरी बेस्ट एफिशिएंसी के साथ निभाऊंगा, यह मेरा वादा है। नमस्कार सर्वांना, माझं नाव सलोनी यादव उमरेडकर आहे। तरी माझं चयन CR मध्ये झालेलं आहे फॉर JE पोस्ट आणि मी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांची खूप आभारी आहे की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली। सो थँक्यू सो मच, तुमचा खूप खूप धन्यवाद। माझे नाव अजिंक्य संतोषराव ताजने आहे आणि माझी सांख्यिकी अधिकारी या पदावर नियुक्ती झालेली आहे। मी या परीक्षेसाठी SSCGL मधून सिलेक्ट झालेला आहे आणि मी 1 वर्ष याचा प्रिपरेशन केली आणि भारत सरकारने मला ही संधी दिली, त्यामुळे खूप खूप धन्यवाद। नरेंद्र मोदी जींचे खूप खूप धन्यवाद। नमस्ते, मेरा नाम अर्ची जैन है। मैं UPSC द्वारा कंडक्टेड एग्जामिनेशन में एनफोर्समेंट ऑफिसर के पद पर सिलेक्ट हुई हूँ इन EPFO एंड इस प्रिपरेशन में मैंने GS और लेबर लॉज और सोशल सिक्योरिटी के बारे में पढ़ा और मैं अपने इस कार्यभार में अपनी पूरी एफिशिएंसी के साथ काम करूँगी और मैं कोशिश करूँगी कि सारे नागरिकों की मैं सेवा कर सकूँ। एंड आई एम रियली थैंकफुल टू ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी जी, उन्होंने ये अपॉर्चुनिटी दी मुझे। दर्शको हो, 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो। 1 मे रोजी नागपूरच्या कस्तुरजन पार्क येथे महाराष्ट्र दिनाच्या 66व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला। या कार्यक्रमात विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थितांना संबोधित केलं। राज्य आपत्ती प्रतिसाद पथक महाराष्ट्र सुरक्षा दलाची स्थापना 1910 साली झाली। ही सेवा नागपूर विमानतळ शासकीय वैद्यकीय विद्यालय तसंच अनेक ठिकाणी सेवा देत आहे। संपूर्ण महाराष्ट्रात 20,000 जवान कार्यरत असून विदर्भात 5,000 जवान सेवेत आहेत। आपण 1 मे हा दिवस महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या भविष्याकरता, 14 कोटी जनतेला त्यांचं जीवाचं रक्षण करणे, 14 कोटी जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे ही संकल्प, ही भावना घेऊन या ठिकाणी आपण सर्व काम करतो। आणि खरं तर जेव्हा हे राज्य स्थापन झालं 1 मे 1960ला, तेव्हा या महाराष्ट्राची 3 कोटी लोकसंख्या आणि ही लोकसंख्या तेव्हाचा काळ आणि आताचा काळ 65 यानंतर 65 वर्षानंतरचा काळ, हा काळ प्रचंड मोठा काळ आहे। या काळामध्ये आपण विचार करू शकतो की 3 कोटीचा महाराष्ट्र आणि आता 14 कोटीचा महाराष्ट्र, या महाराष्ट्राला सांभाळण्याची जबाबदारी आज तुमची आमची सर्वांची या ठिकाणी आलेली आहे। आणि प्रगतशील महाराष्ट्र हा या ठिकाणी पुढे जाण्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी पुढच्या काळामध्ये काम करण्याची गरज आहे। खरं तर या महाराष्ट्राला आई जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, वीर सावरकर यांनी घालून दिलेला मोठा आदर्श आपल्या समोर आहे. खरं तर या आदर्शावरच आपण सर्व काम करतो, या प्रेरणेवरच आपण प्रशासन आणि शासन काम करताय. खरं तर ज्यांच्या श्रमाने हा देश घडतोय, महाराष्ट्र घडतोय, असा कामगार दिवसही आज आहे. कामगाराच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्याची भूमिका माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातली केंद्र सरकारची आणि माननीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वातली महाराष्ट्र सरकारची आहे. त्यामुळं कामगारांनाही आज त्या ठिकाणी एक शुभेच्छेकरता आणि पुढच्या काळात कामगारांचं आयुष्य हे चांगलं झालं पाहिजे याकरताची भूमिका या दिवसाच्या माध्यमातून आपल्याला पुढे न्यायची आहे. दर्शक हो, वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला महाराष्ट्र. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दर्शक हो, 3 मे 2025 रोजी नागपूरच्या शंकरनगर येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात संविधान फाउंडेशन आणि EZ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने EZ खोब्रागडे लिखित आपले संविधान या पुस्तकाच्या 8व्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी संविधान जागरूकतेची आवश्यकता या विषयावर चर्चासत्र सुद्धा झालं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम होते. तसंच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, विनायक महामुनी आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. सर्वप्रथम तर खोब्रागडे सरांना या पुस्तक लिहिण्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. कारण या कॉन्स्टिट्यूशनमुळे जे आम्ही आज इथे बसलो आहोत सगळे, मग ते ब्युरोक्रॅट्स असो, डॉक्टर असो, सगळे जे अधिकार आणि आम्हाला जे आम्ही आयस झालो आहे त्या कॉन्स्टिट्यूशनमुळे झालो. जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला राईट्स आपल्याला मिळाले त्यामुळे आम्ही सर्व या पदापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. आणि सरांनी एक दुसरा पण विषय ठेवला आहे की संविधान जागरूकतेची आवश्यकता. सर मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनसुद्धा याच्यावर खूप काम करत आहे. आणि आता शासनाने एक योजना काढली आहे की घर घर संविधान, जेणेकरून आणि मागच्या काही दिवसांपूर्वी CM सरांनी आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय त्यांनी पण एक आपल्या जिल्ह्यामध्ये आपण तो प्रोग्राम लॉन्च केला की जे सगळे 10 लाख कुटुंब आपल्या नागपूर शहरामध्ये, नागपूर ग्रामीणमध्ये सगळे मिळून जे 10 लाख कुटुंब आहेत त्यांच्या घरोघरी आम्ही संविधानाचा जो प्रिॲम्बल आहे, प्रास्ताविका आहे, ते सगळ्यांच्या घरी आम्ही फ्रेम करून सगळ्यांना देऊ, जेणेकरून तुम्हाला रोज ते बघून आपल्या नागरिकांना जनरली सर आता आमचे काय बघतो सगळे लोक आपल्या राईट्सच्या प्रती जागरूक झालेले आहे, परंतु कुठेतरी आपल्या ड्युटीज, कारण संविधान हे फंडामेंटल राईट्सच्या बाबतीतही बोलतो आणि ड्युटीजच्या बाबतीतही आपण त्याच्यामध्ये बोलतो. त्याच्यामध्ये ड्युटीज आपल्याला आखून दिलेल्या आहे संविधानामध्ये, त्याचं पण आपण अंमलबजावणी करायची अत्यंत आता सोसायटीमध्ये गरज आहे. सरांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण हे पुस्तक संविधानाबद्दलचं पुस्तक या वाचकीय आवृत्तीमध्ये आणणं, संविधानाबद्दल माहिती देणं हे महत्त्वाचं आहे. संविधानाचा एवढा मोठा ग्रंथ पाहिला की अनेक लोक म्हणतात की वाचलं, मी विचारतो तुम्ही वाचलं का? नाही, तो खूपच मोठा आहे, भीती वाटते ते वाचाय, समजेल की नाही हे सुद्धा वाटतं की आपल्याला समजणार आहे की नाही. तर त्यामुळे अगदी सोप्या भाषेत अगदी चांगलं पुस्तक खोब्रागडे सरांनी प्रकाशित केलं. दुसरं त्यांचं अभिनंदन याकरता करावं, त्यांनी हा संविधान दिवसाचा कार्यक्रम सुरू केला आणि तो राज्यात, शाळातून आणि देशात संविधान दिवस पाळला जावा यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. त्यांच्यामध्ये सक्सेस झाले. पाठपुरावा करणं महत्त्वाचं नाही आहे, त्यामुळे ते त्या नागपूरचं संविधान फाउंडेशनचं EZ खोब्रागडे सरांचं जे कार्य आहे ते देश पातळीवर गेलं आणि संविधान दिवस देशामध्ये साजरा होऊन घर घर संविधान ही संकल्पना सुरू झाली. तर दर्शक हो, या भागातल्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी इथेच संपल्या. आम्ही आशा करतो की आजचा भाग तुम्हाला आवडला असेल.
भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.